पावसाने तडी मारली नापिकी, आता शेतातून उत्पन्न कसं घेणार हा प्रत्येक शेतकरी बांधवांचा मोठा प्रश्न. आणि त्यातच जंगली जनावरांचा दिवसेंदिवस वाढतच जाणारा शेतात हैदूस. अशा बऱ्याचशा समस्या घेऊन सावळापूर येथील शेतकरी धडक एसडीओ कार्यालयावर. समस्यांचे निराकरण करा अशी मागणी तमाम शेतकरी बांधवांची राहील. या समय वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. काय व्यथा काय समस्या आहे सावळापूर वासियांच्या जाणून घेऊया. आज आपण सर्व सावळापूरचे नागरिक समस्या घेऊन आले एसडी कोर्टावर. नेमका काय विषय काय समस्या? आमचा महत्त्वाचा मुद्दा होता, जे जंगली जनावरांमुळे जे शेतकरी हैराण झालेले आहे, जे पिकाचे नुकसान होऊन राहिले, रुई झालं, रानडुक्कर झालं, हरण झालं, वानर झालं, या सगळ्या जनावरांमुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्याला ह्या विचार पडला का आता आपलं उत्पन्न घ्यावं कसं, कोण्या पद्धतीनं घ्यावं. प्रत्येक शेतकरी रात्रभर जागरण करून राहिला. त्या जागरणामुळं त्याचे अनेक प्रकारचे घरचे नुकसान होऊन राहिले. शेतकऱ्याला स्वतःच्या जीवाचं भेव तयार झालं. रानडुकरासारखे जनावरं आक्रमक झालेले आहे, ते हल्ले करून राहिले शेतकऱ्यावर. मग शेतकऱ्यांना जायचं कुठं? आम्ही वारंवार 2 वर्ष झाले या विषयावर रेटून LDO साहेब झाले, वनविभागवाले झाले, यांच्याकडे वारंवार पत्र देऊनही आमच्या कोणत्याच गोष्टीचा कुठलाच विचार करण्यात येऊन राहिला नाही आहे. आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून, सिटी चॅनलच्या माध्यमातून लोकांना हे आवाहन करतो आहे की प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकऱ्यांनी या गोष्टीसाठी समोर यावं. आणि प्रत्येक शेतकऱ्याला या गोष्टीची गरज आहे. कोणाची वैयक्तिक गरज नाही किंवा एका कुठल्याही शेतकऱ्याची या विषयावर गरज नाही आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना आपापला मुद्दा घेऊन आमच्यासोबत यावं अशी आमची त्यांना या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे. आणि आम्हाला प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी, आज जरी आम्ही 50 लोक असं लिहितो, उद्या या लोकांचं रूपांतर 500 लोकात झालं पाहिजे, 1000 लोकात झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. एसडीओ साहेबांशी आपण चर्चा केली, काय म्हणणं राहिलं? LDO साहेबांनी सगळे मुद्दे लिहून घेतले प्रोसिडिंगवर. त्यापैकी MECBचे जे कर्मचारी आहे ते हजर झालेले नाही. त्यांना या गोष्टीचं गांभीर्य नाही आहे. आणि वनविभागाच्या डिपार्टमेंटला पण आम्हाला त्यांच्या बोलण्यातून असं वाटून आलं की त्यांना पण या शेतकऱ्याच्या विषयावर कुठल्याच प्रकारचं गांभीर्य दिसत नाही. आणि आमचा मुद्दा अजून कंट्रोलधारक लोकांचा होता, त्यांनी आमचे मुद्दे मांडून घेतले. काय म्हणणार आपण? पांढरण रस्त्याविषयी माहिती दिली आहे सरकारला. त्याच्या सगळे मुद्दे समजून गव्हर्नमेंटने त्याची तरतूद करून देण्यात यावी. खरोखर कास्तकाराचे खूप बेकार हाल होत आहे. जे जंगली जनावर आपलं नुकसान होते, तुमचंच नाही प्रत्येक शेतकऱ्याचं होत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांचं. झटका मशीन पण फेल होत आहे आजकाल. त्याच्यावर काय म्हणणार तुम्ही? झटका मशीन तर नाही सक्सेस होऊ शकत तिथं. सक्सेस नाही. गव्हर्नमेंटने या वन्य प्राण्यांचं काही ना काही व्यवस्थापन करून त्यांना फॉरेस्टमध्ये जंगलात सोडून देण्यात यावे. नाही तर मग मारण्याची परमिशन देण्यात यावी.